हॅलो एव्हरीवन वेलकम ऑल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो डेटा टाईप काय आहे आणि टाईप्स ऑफ डेटा टाईप. युजर डिफाईन्ड होतं, प्री डिफाईन्ड, करेक्ट, प्रिमिटिव्स, डिराईव्ड, ज्याला आपण वेगळे वेगळे नावं सो सगळे शिकलो. आणि मेन डेटा टाईपचं काम काय आहे की डेटा टाईप विल अलोकेट द मेमरी. करेक्ट, डेटा टाईप अलोकेट करणार की कुठल्या कुठल्या व्हेरिएबलला किती मेमरी पाहिजे. मी क्विकली थोडंसं रिकॅप म्हणजे क्विकली रिवाइज करते. लेट्स से की एक व्हेरिएबल आहे इंट एज इक्वल्स टू 25. सो या लाईनने काय होणार की तुमची जी मेमरी आहे, मेमरीमध्ये एक ब्लॉक रिझर्व होईल, ज्या ब्लॉकचं नाव काय असेल एज. करेक्ट, आणि एज मध्ये व्हॅल्यू असेल 25. बट आता हा ब्लॉक इतका ना राहून इतका पण राहू शकतो. करेक्ट, इतका पण राहू शकतो, इतका पण राहू शकतो. डिफरंट डिफरंट साईज, डिफरंट डिफरंट स्पेस लागतात. सो आपला जो हा डेटा टाईप आहे तो कंपायलरला सांगतो की किती किती जागा रिझर्व करायची आहे, लाईक इतकी करायची आहे, इतकी करायची आहे. तर याची काहीतरी साईज असते. करेक्ट, इंटिजर म्हणा किंवा फ्लोट, डिफरंट डिफरंट डेटा टाईप शिकलो ना आपण. फ्लोट आहे, कॅरेक्टर आहे. सो या सगळ्यांची वेगळी वेगळी साईज असते आणि त्याच्या साईजच्या अकॉर्डिंग कंपायलर काय करतो, तितकी जागा रिझर्व करतो आपल्या डेटा टाईपसाठी, आपल्या या म्हणजे व्हेरिएबलसाठी. ओके. सो आता कंपायलरला तर माहिती आहे इंट आले तर किती जागा रिझर्व करायची आहे, फ्लोट आला तर किती जागा रिझर्व करायची आहे, कॅरेक्टर आला तर किती जागा रिझर्व करायची आहे. हे सगळं कंपायलरला माहिती आहे. पण लेट्स से आता आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे की या व्हेरिएबलनी किती घेतली जागा. करेक्ट, या फ्लोट व्हेरिएबलनी, लेट्स से फ्लोट नावाचं एक टेम्परेचर नावाचं व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलनी किती आपल्या मेमरीमध्ये जागा घेतली. किंवा कॅरेक्टर नावाचं लेट्स से ग्रेड एक व्हेरिएबल आहे. ओके, या व्हेरिएबलने किती स्पेस घेतली, ग्रेडने किती स्पेस घेतली, हे समजा आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर ते आपण माहिती करू शकतो. त्यासाठी एक ऑपरेटर आहे, साईज ऑफ ऑपरेटर. ओके, या साईज ऑफ ऑपरेटरच्या हेल्पनी आपण माहिती करू शकणार की आपला जो व्हेरिएबल्स आहे किंवा कुठला पण डेटा टाईप आहे त्याला किती जागा लागतं. बट त्याआधी किती लागतं, किती म्हणजे लाईक हाऊ मच. ओके, हाऊ मच. जसं तुम्ही तुमचं काय शुगर असेल, साखर राहते, तर तुम्ही शुगरला कशामध्ये काउंट करता, केजी मध्ये. करेक्ट, तुमचं वॉटर असेल तर वॉटरला काय तुम्ही लिटरमध्ये काउंट करता, लेट्स से 1 लिटर्स. ओके, तर एक युनिट असेल ना, आपण कुठल्या पण क्वांटिटीला जेव्हा मेजर करतो तेव्हा ते एक युनिट असते. तर साखरला केजी असेल, पाणीला लिटर मिलीलिटर असेल, किलोमीटर तुमचं डिस्टन्स असेल तर किलोमीटर मध्ये राहील. इन द सेम वे तुम्हाला समजा मेमरीला काउंट म्हणजे मेमरी बघायचं आहे की किती ऑक्युपाय झालं, त्याला मेजर करायचं आहे मेमरीला. तर मेमरीला आपण कुठल्या युनिटमध्ये मेजर करतो, बाईट्स. ओके, बाईट काय आहे, मेमरीचं युनिट आहे. तुम्ही ऐकलं असेल ना, टेराबाईट, गिगाबाईट. ऐकलं असेल तुम्ही, म्हणता माझी 8 जीबीची जीबी आहे तर गिगाबाईट, 8 जीबीची रॅम आहे, असं तुम्ही वापरलं असेल तर असे वेगळे वेगळे युनिट असतात, गिगाबाईट, टेराबाईट. ओके, बी काय आहे, बाईट. बाईट काय तुमचं युनिट आहे. ओके, कशाचं, मेमरीचं युनिट. सो तुम्हाला आता पहिले तर बाईट सांगते मी की बाईट काय आहे, आणि मग आपण माहिती करू की तुम्हाला समजा माहिती करून घ्यायचं आहे की किती साईज लागली आपल्या व्हेरिएबलला, तर ते नंतर करू. सो बाईट काय आहे, बाईट सिम्पल, दिस इज जस्ट द युनिट आहे तुमच्या मेमरीचं. तर जसं असतं ना 1 kg म्हणजे 1000 ग्राम, इन द सेम वे, वन बाईट म्हणजे किती, 8 बिट्स होईल. तर आता यामधला मोठा कुठला, छोटा कुठला, वन बाईट कधी पण मोठा असेल. जसं 1 kg, केजी मोठा असतो ना ग्रामपेक्षा, इन द सेम वे बाईट हा मोठा आहे बिट्स पेक्षा. ओके, सो तुमचं एक बाईट मध्ये तुमची मेमरी कॅल्क्युलेट होतात किंवा मेमरी मेजर होईल. आणि बघा इथे लिहिलंय की बिट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा, इट कॅन बी इदर 0 or 1. बघ, बीट 0 आणि 1 असेल. ओके, आणि म्हणजे बाईट म्हणजे 1 बाईट इज इक्वल्स टू 8 बिट्स. देन इतकं, आय होप तुम्हाला समजलं. बाईट फक्त इतकं लक्षात ठेवा की तुम्हाला मेमरीला मेजर करायचं आहे, तर बाईट एक युनिट आहे, एक मेमरीचं युनिट आहे, ज्यामध्ये तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करू शकता, मेजर करू शकता. ओके, आता आपण बघू की साईज ऑफ एक असं ऑपरेटर आहे जे तुम्हाला सांगणार की तुमच्या मेमरीमध्ये किती किती बाईटची स्पेस तुमच्या मेमरीने घेतली आहे. दिस इज द ऑपरेटर विच इज यूज टू फाइंड आउट हाऊ मच मेमरी. ठीक आहे, इन बाईट्स मध्ये तुम्हाला सांगणार. लेट्स त्यांनी आपल्याला 10 रिटर्न केलं, 4 रिटर्न केलं, 5 रिटर्न केलं, तर ते काय असणार आहे, 4 बाईट्स, 5 बाईट्स, 6 बाईट्स. ओके, सो जे काय आपल्याला मिळणार आहे ते इन बाईट्स मिळेल. ओके, अ व्हेरिएबल और डेटा टाइप टेक्स इन अ कम्प्युटर्स मेमरी. सो साईज ऑफ ऑपरेटर एक असं ऑपरेटर आहे जे आपल्याला सांगणार आहे की आपल्या व्हेरिएबलनी किंवा डेटा टाईपनी किती जागा घेतली आहे आपल्या मेमरीमध्ये, कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. ओके, आणि का, वाय इट इज युजफुल, बिकॉज इट हेल्प्स अस टू नो द साईज ऑफ द डेटा टाईप. आपल्याला माहिती करून घ्यायचं की साईज किती आहे, तर आपण हे साईज ऑफ ऑपरेटर यूज करू शकतो. अदरवाईज कुठला असा वे नाही की त्यांनी आपल्याला कळणार की साईज किती आहे. कंपायलरला तर कळतं, कंपायलरला लगेच कळतं की इंट आला, त्याला कळणार की हा काहीतरी स्पेस, एक एक फिक्स असतं, इंटिजरला किती स्पेस लागणार फिक्स आहे, कॅरेक्टरला किती लागणार फिक्स आहे, तितक्या बाईटचं ते
त्याला अलोकेट करून देईल स्पेस. बट अगेन एक आहे की तुमच्या कंपायलर वरती किंवा तुमच्या आर्किटेक्चर तुमचं जे कम्प्युटर आहे त्यावरती डिपेंड करते. माझ्या लेट्स से माझ्या कम्प्युटरवर मी समजा मी रन करेल तर मला 4 बाईट रिटर्न केलं. लेट्स से इंटिजर साठी आपण फाइंड केलं आणि मला 4 बाईट रिटर्न केलं तर हे माझ्या सिस्टमसाठी आहे. बट तुमच्या सिस्टमसाठी काहीतरी आर्किटेक्चर डिफरंट असेल तर कधी कधी व्हॅरी होतं साईज. ओके, जास्त होणार नाही पण 1-2 बाईटचा डिफरन्स येतो. तो सिंटॅक्स कसा आहे बघा, एक वेळ इथे सांगते. कळलं तुम्हाला बाईट काय आहे? बाईट एक मेमरी मेमरी युनिट आहे. काय फर्स्ट आपण शिकलो बाईट्स. बाईट काय आहे? एक मेमरी युनिट आहे की तुम्हाला समजा मेमरी मेजर करायची आहे, किती मेमरी लागली तर तुम्ही हा युनिट यूज करू शकता. ओके. आता सेकंड, कसं फाइंड करणार की तुमच्या व्हेरिएबलला किती स्पेस लागली? तर कुठलं ऑपरेटर आहे? साइज ऑफ. ओके, हे साइज ऑफ ऑपरेटर आहे. हे साइज ऑफ ऑपरेटर आपल्याला हेल्प करतं की तुम्हाला तुमच्या तुमच्या व्हेरिएबलला किती मेमरी लागली. लेट्स से मी एक व्हेरिएबल घेते इंट एज. ओके, ज्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. किंवा मी लेट्स से दुसरा व्हेरिएबल घेते फ्लोट टेम्परेचर. ओके, ज्यामध्ये काहीतरी 22.6 असं टेम्परेचर आहे. पॉइंट मध्ये आहे, बिकॉज फ्लोट असलं तर पॉइंट मध्ये. आय होप यामध्ये काही डाऊट नाही, ऑलरेडी कव्हर झालाय. सो काय करायचं, लेट्स मला एज नावाच्या व्हेरिएबलने किती मेमरी घेतले फाइंड करायचं. हे काहीतरी तर घेणार ना, ह्या लाईननी काय होईल, एक ब्लॉक बनणार ज्याचं नाव एज असेल 25. काहीतरी काहीतरी मेमरी, काहीतरी स्पेस अलोकेट झाली आहे. ओके, दुसरा एक व्हेरिएबल असेल फ्लोट. ओके, फ्लोट ह्या व्हेरिएबल मध्ये 22.6 हे आहे आणि यामध्ये पण काहीतरी जागा रिझर्व झाली आहे. ओके, हे तुम्हाला समजा माहिती करायचं की किती स्पेस रिझर्व झाली आहे, तर आपण काय यूज करणार आहे? साईज ऑफ. तर काय करायचं, सिम्पल साईज ऑफ एक, म्हणजे तुम्हाला एक पॅरामीटर पास करावं लागेल. काय तुम्हाला कशाची साईज फाइंड करायची? लेट्स से मला एज व्हेरिएबलची साईज फाइंड करायची, तर याला एज पास करायचं. ओके, म्हणजे तुम्हाला सिंटॅक्स कसं राहील, असं लिहायचं साईज ऑफ, आणि तुम्हाला एज व्हेरिएबलची फाइंड करायची तर तुम्ही एज करू शकता. तुम्हाला लेट्स से टेम्परेचरची फाइंड करायची तर तुम्ही टेम्प व्हेरिएबल पास करू शकता. किंवा गरज नाही की हर वेळेस व्हेरिएबलचं नावच पास करा, तुम्ही डेटा टाईप पण पास करू शकता. तुम्ही असं पण पास करू शकता साईज ऑफ इंट. तरी तुम्हाला इंट इंट हा डेटा टाईप आहे तर हा किती मेमरी घेतं. तुम्ही साईज ऑफ फ्लोट पण पास करू शकता. तर आणि पण तुम्हाला समजेल की फ्लोट ह्या डेटा टाईपने किती जागा घेतली. काय दोन ऑप्शन तुमच्याकडे, एक तर व्हेरिएबलचे नाव पास करायचे किंवा सेकंड सरळ डेटा टाईप पास करायचा. तुम्ही काही पास करू शकता. ओके, मी इथे काय केलं, हे व्हेरिएबल पास केला, इथे पण व्हेरिएबल पास केला, इथे काय केलं, डेटा टाईप पास केला, इथे पण डेटा टाईप पास केलाय. सो याने तुम्हाला समजणार की, आणि याला नॉर्मल प्रिंट स्टेटमेंट मध्ये टाकायचं तर ते प्रिंट होऊन येईल. फक्त साईज ऑफ लिहून चालणार नाही, तुम्हाला प्रिंट पण करायचं आहे ना. आउटपुट कसं येणार आहे? प्रिंट यूज करून. तर प्रिंट यूज करून तुम्ही माहिती करू शकता की किती साईज आहे. बघा, सिंटॅक्स काय आहे, एक तर डेटा टाईप पास करायचा किंवा साईज ऑफ व्हेरिएबल पास करायचं. इथे नॉर्मल मी घेतलाय बघा, काय केलंय, एक इंटिजर नाव ए नावाचा, यामध्ये अजून काही व्हॅल्यू वगैरे टाकली नाही आहे. ओके, बिकॉज ही जे काही आपण करत आहे, ही जे काही आहे, हे साईज जे आहे, हे साईज कशाची आहे? ही साईज तुमच्या या व्हेरिएबलची साईज आहे. ओके, हे व्हेरिएबल जो आहे ना, याची साईज आहे. हे 25 साईज नाही आहे, ही 25 व्हॅल्यू आहे. कन्फ्युज नाही व्हायचं. 25 काय आहे? व्हॅल्यू आहे, जी या व्हेरिएबल मध्ये असाइन झाली आहे. ओके, बट ही व्हॅल्यू असाइन होण्याच्या आधी तुमच्या मेमरीमध्ये एक ब्लॉक बनतो आणि ब्लॉकचं नाव एज असेल. मग ही व्हॅल्यू तुम्ही 100 टाका, 25 टाका, काही टाका, काही प्रॉब्लेम नाही. बट हा जो ब्लॉक आहे, याला पण एक स्पेस, एक मेमरी लागली आहे, एक मेमरी यूज झाली आहे. ओके, सो ही व्हॅल्यू आहे. आपण आता काय कॅल्क्युलेट करत आहे की हा जो डब्बा आहे, हा जो बॉक्स झालाय, याला किती स्पेस लागली, आपण ते आता काउंट करणार आहे किंवा ते फाइंड करणार आहे की कसं फाइंड करायचं. ओके, सो काहीच नाही, हे प्रिंटएफ, आपलं नॉर्मल प्रिंटएफ. एक हे डबल कोट्स, तुम्हाला माहिती आहे की डबल कोट्सच्या आतमध्ये आपण जे काही लिहितो तेच फक्त प्रिंट होईल. आणि इंटिजर, हे इंटिजरला कन्वर्ट केलंय, याच्या कन्वर्ट करायची गरज नाही आहे तसं. फक्त तुम्ही साईज ऑफ पण लिहिलं तरी पण चालेल, कन्वर्ट केलं तरी पण चालेल, पण असं काही याची गरज नाहीये. तर आपण कंपायलर मध्ये बघू डिफरंट डिफरंट कसं कसं आपण साईज काढू शकतो. तर ओके, मी 2-3 वेगळे वेगळे व्हेरिएबल घेते. लेट्स से आपलं इंट एज नॉर्मल जे काही आहे 29. ओके, मग तुमचं फ्लोट आहे FLOAT, फ्लोट टेम्परेचर. लेट्स से टेम्परेचर देते मी 22.8. ओके, मग आहे, त्याला थोडंसं झूम करते सो दॅट. ओके, टेम्परेचर झालं. मग काय आहे अजून आपलं, कॅरेक्टर ग्रेड. एक ग्रेड कॅरेक्टर आहे, ज्यामध्ये मी असे वेगळे वेगळे डेटा टाईप घेतले. आता आपण काय करू की साईज फाइंड करू प्रत्येकीची. तर मला फाइंड काय करायचंय, साईज ऑफ
आपण साईज ऑफ इंट साईज फाइंड करू. ठीक आहे. असं डबल कोट मध्ये तुम्ही जे देणार ते तुम्हाला प्रिंट होईल. करेक्ट. आता साईज कशामध्ये कशामध्ये असणार आहे तुमची इंटिजर मध्ये. तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करावं लागेल. फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केलं मी %d. ओके. %d. तर %d ला कोण रिप्लेस करणार आहे? साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ ऑपरेटर मध्ये जे काही तुम्ही इंट पास करा किंवा एज पास करा, काही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता काय होत आहे की साईज ऑफ ऑपरेटर काहीतरी आन्सर येईल तुमचं आणि ते आन्सर तुम्हाला इथे %d मध्ये भेटून जाईल. ओके. इतकंच प्रिंट करून बघू. इतकं रन करून बघू. तर काय आलं? साईज ऑफ इंट काय आहे? 4. 4 म्हणजेच काय? 4 बाइट्स. ओके. किती झालं साईज ऑफ इंटिजर? 4. तुम्ही हे एज न करता तुम्ही लेट से इंट पास केलं, बिकॉज इंटचं पण तुम्ही करू शकता. एक तर व्हेरिएबल पास करू शकता किंवा डेटा टाइप पास, त्याची पण 4च साईज आहे. ओके. नेक्स्ट यालाच कॉपी करते. ओके. नेक्स्ट आपण प्रिंट करू काय? साईज ऑफ लेट से फ्लोट. ओके. फ्लोटची साईज फाइंड केली. तुम्ही व्हेरिएबल पास करू शकता किंवा डेटा टाइप पास करू शकता. यावेळेस आपण व्हेरिएबल पास करू. टेम्प. मी साईज फाइंड करत आहे. रन केलं. काय आलं? साईज ऑफ फ्लोट पण 4च आहे. याची पण साईज काय असते? 4 बाईटच असते. युजली 4च असते, बट कधी कधी कुठल्या कंपायलर आर्किटेक्चरवर डिपेंड करते. कधी कधी डिफरंट सांगेल, पण सेम राहील. आणि तुम्हाला समजा नेक्स्ट लाईन मध्ये पाहिजे असेल तर काय करायचं? स्लॅश एन टाकायचा, तर नेक्स्ट लाईन मध्ये एक्झिक्युशन येईल. आणि अजून एक, हे स्लॅश एन जे आहे हे डबल कोटच्या आतमध्ये देऊ नका. हे असं चालणार नाही. बिकॉज स्लॅश एन काय करत आहे? एक नवीन लाईन प्रिंट करत आहे. करेक्ट. तर नवीन लाईन प्रिंट करायसाठी आपण प्रिंटच करत आहे ना काहीतरी, नवीन लाईनवर एक्झिक्युशन जात आहे, तर हे कधी पण डबल कोटच्या आतमध्ये आलं पाहिजे स्लॅश एन. ओके. इथे पण स्लॅश एन, इथे पण स्लॅश एन. तर मग नवीन लाईन मध्ये एक्झिक्युशन जाईल आणि साईज ऑफ फ्लोट काय येणार आहे? 4. नेक्स्ट एक करून बघू पुन्हा की प्रिंट साईज ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टर CHAR. आता यावेळेस कॅरेक्टर पास करू, तर CHAR. रन केलं. तर काय आलं? कॅरेक्टरची साईज किती आहे? 1 बाईट. बिकॉज कॅरेक्टर छोटे साईजचे असतात. जसं ABCD आपण सिंगल हे करतो ना, तर याची साईज असेल 1. आय होप तुम्हाला समजलं की समजा तुम्हाला फाइंड करायचं आहे कुठल्या पण डेटा टाईपची किंवा कुठल्या पण व्हेरिएबलची साईज किती आहे, तर हा साईज ऑफ ऑपरेटर यूज करून तुम्ही त्याची साईज फाइंड करू शकता. ओके. आय होप तुम्हाला समजलं. काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. प्रिव्हियस व्हिडिओ प्लीज पहिले बघा, नंतर हाच व्हिडिओ बघा. एकदम डिरेक्टली या व्हिडिओवर जम्प नका करू. ओके. चलो देन. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.